ऐकत होतो भावांना एक्झाम सेंटरवर आल्यावर का नाही असा फील होतच आहे ना माझा, का सांगू नका. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो एका नवीन चॅनल नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण व्हिडिओ बनवत आहे फार दिवसानंतर. तर आज कसं आहे, आपली दुसरी एक चॅनल आहे, त्यात पण आपण व्हिडिओ टाकतो, पण ते चॅनल सध्या बंद आहे. तर मी हे एक नवीन चॅनल ओपन केली आहे, यामध्ये दररोज डेली लाईफस्टाईल माझे व्हिडिओ टाकणार आहे. तर आज कसं आहे, आज आपली MPSCची एक्झाम आहे. तर आज म्हणला की व्हिडिओ टाकू बाबा, कसे पेपर होते, पेपरचे बॅग ठेवायला की जागा आहे का नाही, ते असे वेगवेगळ्या प्रकारचे मुलामध्ये डाऊट राहतात नाही का. तर आपण ते सर्व कवर करूया. श्री संत गजानन महाराज यांचं मंदिर आहे तिथं आपलं, त्याच्या बाजूलाच MIT कॉलेजमध्ये एक्झाम आहे. तर तिथे जाऊया और बघूया कसं एक्झाम होते, काय होते. तर चला चालूया. आपण सध्या कपडे काढून आणले टॅरेसवरून. तर आता आपण MPSCचे जे काही लागतात ते घेऊया और निघून येतून. आता कसं परेशान नाही करत, सर्वजण झोपले आहेत. त्यातले MPSC जे काही असेल आपण ते स्टडी करत होतो. MPSC हे झालं खतम, आता रिवाइज. चल बाय बाय. बघू शकता तुम्ही पुट्टे आपले झोपले आहेत. हे पवनबाई आहे लातूरचं, आणि ते आपलं नागेशबाई आहे. आता आपलं काय काय लागेल एक्झामले, हॉल तिकीट वगैरे लागेल. आपण कसं आहे, कंपनीतून 4-5 कॉप्या काढून आणलं आहे. आपलीच कंपनी आहे यार, 4-5 कॉप्या सस्त्यामध्ये भेटले. कसं आपलं या सेंटरवर जायचं आहे आपल्याला, MIT आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज. तर आपण सगळे काढलं आहे डॉक्युमेंट, सर्व जे काही लागते MPSCला. जे MPSCला जाताना फक्त हॉल तिकीट, ओळखपत्र आणि एक ब्लॅक साईजचा बॉल पेन घेऊन जायचं. अशी चूक नको करा, बेल पेन नेहमी घेऊनच जावा, ते देत नाही. आणि मी फोटो पकडले, फोटो जरी लागले तर कामात येतील. तर भेटूया, चला भोसरी बस स्टैंड. लेट्स गो टू भोसरी बस स्टैंड. तो अभी अपन रूम से निकल गए, अभी जाएंगे भोसरी बस स्टँड. तो त्यातून आपण घेऊया आळंदीची बस. तर चलूया भोसरी बस स्टँडला पहिले पोहोचूया. आपण भोसरी बस स्टँड जवळ आलेलो आहे. तरी यातून आपण आळंदीची बस पाहूया. येती लागते आळंदीची बस. तर चला जाऊया आळंदीच्या बसला बसून. साला पब्लिक में डर लगता है रे मेरे को, डर स्पीक करने में. तो वही डर को ख़त्म करने के लिए मैं ये ऐसा वीडियो बनाता. फालतूगिरी कर रहा इधर मैं पुणे में आकर. बस येती लागते भावांनो आळंदीची. हा ये वाघोलीची बस लागते ती. हा ये भोसरीचा येते. संध्याकाळी मार्केट होते आणि येथूनच जास्त करून कंपन्यामध्ये बसमध्ये बसून जातात. दिसते ना, तो भोसरी बस स्टँड आहे. तिथून जेवढं बी पुणे आहे ना, इथूनच बस जातात. बहुतेक पुण्यामध्ये येथून भोसरीमधून बस जातात मला वाटतं. तेवढं काही माहीत नाही, पण एवढं माहीत आहे का तिथे बस जातात. मी या स्टॉपवर आलो आणि जस्ट निघून गेली बस. आता थांबावं लागेल अर्धा तास, 15 मिनिट, 20 मिनिट जे काही थांबायचे ते थांबून आता ना वाट पाहून याची बसची केव्हा येतं ना केव्हा नाही. आपल्या गाडीत बहुत टाईम आहे. हां, कारण आपण येथून 8 वाजे निघलं ना, आपलं 10:30 वाजता पेपर आहे. तर एक्झामला जाताना 1 घंटा पहिलेच निघा, जेणेकरून अर्धा तास पूर्वी आपण एक्झाम सेंटरला पोहोचू. तर चला मग बस पकडतो, मग जातो आळंदी. देव फाट्यामध्ये जायचं आहे आपल्याला, आर्ट्स अँड कॉमर्स MGM वाटते कॉलेज. अरे भाई, भोसरी में हवा एक ही है, BJP की चर्चा हो रही है. ये देख सकते हो BJP की चर्चा. आळंदी फाइनली अपन ने टिकट तो ली है आळंदी की. तो चलते हैं, देखते. भंडारा इधर बस.
फायनली आपण देऊ घाटा रोडवर आलो. तर येथून आपण MGM कॉलेजला जाऊ. चला. तर भावांना हा असा आहे आळंदी रोड. तर बघू शकते हा कॉलेज आणि मुलं अभ्यास करतात. आणि याच्या मागेच पलीकडे हा संत गजानन महाराज मंदिर. ते इधर भी जाएंगे अपन फ्री में. ये काटा हो भाई तुमको. रोको रोको. ये देखो बोर्ड पब्लिक श्री गजानन महाराज संस्थान मठ शेगाव शाखा. अपने पास तो बहुत टाइम है रे. अपन तो पहले ही आ गए. देखते MIT कॉलेज भी दिखाता हूँ है इधर. ये देख सकते हो ऐसा माहौल है MIT कॉलेज में MPSC स्टूडेंट का. और भाई MPSC वाले देखो स्टडी कर रहे हैं भाई. ये भाई साहब दो स्टडी कर रहे हैं. तर आपला कसं आहे आपण तर स्टडी बी नाही करू. कारण की आपण ज्या एक्झामसाठी वाट बघत होतो त्या RTO MIच्या जागा काही ॲड नाही झाल्या ना. त्याच्या अपोजिट तर चला आपली वेळ झाली आहे. 10 तर वाजली आहेत. आता आपण जाऊन त्या साईडले का होते तर आणि स्टुडंटची प्रतिक्रिया बी विचारून भेटले. तर तिथे आपलीच प्रतिक्रिया माहीत नाही आहे. साला काय अभ्यास फक्त नावाचंच केलं आहे. आपण तर पुरं रिलॅक्समध्ये एक्झाम सेंटर. आपलं काही एक्झाम नाही. आपलं माहीत आहे पोस्ट. आपण काही तेवढं काही अभ्यास नाही केला. आपली पोस्ट आहे की नाही. तर रिलॅक्समध्ये राहा. काही टेन्शन नको. काय कसं तर भावांना एक्झाम सेंटरवर आल्यावर का नाही असा फील हरकत आहे ना माझा का सांगू नका. तेवढा प्रेशर बी नाही आहे कारण की आपली एक्झाम पण नाही आहे तेवढी. हां बस एन्जॉय करत आहो एक्झाम कसं प्रेशर. हाँ बहीण हे पोट्टे लग्न झालेवाले पोट्टे एक्झाम देऊन राहिले साला. आणि आमच्यासारखं काय होईल रे 20-22 वर्षवाले. साला कॉम्पिटिशन लई आहे MPSC मध्ये वाटते.
तर भाई आधार व्हेरिफिकेशन असं होते पाय, आपल्या आधारला असं लावते. आधार तर मी तुम्हाला दाखवत नाही, तो बारकोड दाखवतो असं होते. आणि आपली ऑल तिकीट हे आधार कार्ड हे ते लावले. तर चला बी पोट्ट्यावर जातो एक्झाम देवाले. एक्झाम सेंटर आता 10:30 वाजलेत. त्याची हां पुरा शांत झाला, पोलीस बिलीस आहेत. काही असं व्हिडिओ घडलं तर 7 ऐवजी तर पट्ट्यावर आपलं पेपर झाला आहे. आता निघूया. आपलं भोसले साला भूक लागली आहे, जेवण करून. तर झालं बे पोट्ट्यावर आपलं पेपर. MPSCचं पहिलं पेपर होतं. साला बोट स्वतः तर नर्वस वाटत होतं, पण झालं कसंही करून दिलं आहे. चांगलं वाटतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक. परीक्षा देऊन आलो बे. आता साला बहुत थकलो. आता भूक बी लागली आहे, तर थोडा नाश्ता पाणी करतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ MPSCचा तर कसा वाटला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.